वेलकम टू डे 44 आउट ऑफ 100. आता तुम्ही म्हणताल हा कोणता मुहूर्त आहे करंजा बनवायचा? इकडे आई मला लाट्या लाटून देतीये आणि मी ते बनवायचा प्रयत्न करतेय. तर गाईज, माझे व्लॉग्स थोडेसे मागे चाललेले आहेत आणि ह्या करंजा आम्ही तुळशीच्या लग्नाच्या निमित्ताने बनवत होतो, कारण आईने दिवाळीत एकटी असल्यामुळे बनवले नव्हत्या. बघा माझा ओव्हर कॉन्फिडन्स. ये क्या बात आहे, काय मस्त करंजी बनवते मी. वा वा वा, काय सुंदर बनवली. अर फुटली. खावा आता आईच्या शिवाय, आता काही खरं नाही माझं. फुटलं बघ, एवढं चिटकून घेतल्याचा परिणाम होत होतो. आता मला समजले की हे असे कामं करताना हलगर्जीपणा करून बिलकुल चालत नाही आणि घाई गडबड तर अजिबात नाही करायची. आता जर ही नीट नाही झाली तर मी करणारच नाही. नाही, आई अजून शिव्या नाही. आईचे बोलणे खा. आता मी जरा बारीक लक्ष देऊन त्याचा जो काट आहे तो लांबून कापला आणि बघू शकताय मला छान करंजी जमलेली आहे. आता मला तर लगेच सुगरण असल्याचाच फील आला होता. ताई गेली होती पार्लरला, ती पण आली आणि हळूच मी माझा हात कामातून काढून घेतला, कारण मी घरातले शेंडे फळ आहे ना, घरातलं लहान लेकरू, आणि माझी इच्छा होती बरं काही जी करंजी फुटावी, आणि खरंच फुटली. आणि आमच्या आईनं आम्हाला दोघींनाही आम्ही उंडगे असल्याची उपमा दिली. मग आई इकडे छान करंजा तळत होती आणि त्याचा जो घमघमाट घरात सुटला होता, इतकी खायची इच्छा होत होती. पण आईनं मला सांगितलं, ए शहाणे, आधी देवाला नैवेद्य दाखवायचा आणि मग तुझ्या पोटात जाणार म्हणे करंजी. मग देवबाप्पाला म्हणलं तुम्ही खा. मग पहिल्यांदा मी ताईलाच टेस्ट करायला लावली. तिला म्हणलं चल बाई आता मी पण खाऊन बघते. तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलं ना, जा मग आता आईला करायला लावा, नाही तर तुम्ही पण करू लागत. आणि हे आपलं घरचं गावरान तूप आहे बरं का. आम्ही तसलं डालडा पिलडा अजिबात खात नाही, लहानपणीपासून कधीच नाही. ते जमतच नाही आमच्या पप्पाला, आणि आम्ही त्यांचेच लेकरं, त्यांच्या पुढचे नखरे करणारे. एक पिढी आगाव. माझ्या औशीन नाही हो, माझ्या मावशीनं मला लय आवडतात ना हे अनारसे, म्हणून अनारशाचं ते पण गुळवाले बरं का, त्याचं पीठ दिलं होतं माझ्या पप्पांपाशी जेव्हा ते मला घ्यायला आले होते का त्या दिवशी. मग काय परत देवाला नैवेद्य दाखवला आणि आई म्हणली चल आता मला मदत करू लाग. मग तिला मदत केली आणि मी जरा कमी लावले होती खसखस. आई म्हणली ए तसले उंडग्यासारखं करू नको म्हणे, करायचं तर नीट कर. मग परत जरा छान बनवला जाड, त्याच्यावर भरपूर खसखस लावून. म्हणली तसले चिंगूसपणा कुठं पण नाही करायचं म्हणे. बघा हे उंडग्यासारखे मी बनवलेले अनारसे. आई नंतर म्हणली राहू दे बाई, तू खायच्या लायकीचेच काम करू शकते, तू फक्त खात राहा म्हणे. मग ताई आणि मी नुसते खायचे कामं गेले. काय मस्त अनारसे बनले होते. ह्या माहेर सुखामुळे 3 किलो वजन वाढले बरं का. परत आता मुंबईला जाऊन ते कमी करावं लागेल. यार थँक्यू सो मच ताई मावशी, तुझ्यामुळे मला एवढे भारी अनारसे खायला मिळाले गुळाचे. खरंच तुला साक्षात अन्नपूर्णा देवी प्रसन्न आहे. थँक्यू सो मच.